राजकारणासाठी आपली यंत्रणा आणि आपल्या कारखान्यामध्ये वितंड निर्माण करतात, त्याला आपण बळी पडता उपयोगी नाही. यशवंतराव मोहिते कृष्णा साखर कारखाना हा सभासदांनी चालवलेला आणि सभासदांनी उभारलेला कारखाना आहे आणि ती प्रतिमा त्याची कायम राहिली पाहिजे. या कारखान्यामध्ये गटबाजी आणि राजकारण येता उपयोगी नाही, हा आमचा आग्रह आहे, आमचा धोरण आहे आणि त्यासाठी चर्चा केल्यानंतर आम्ही हा पाठिंबा देतो आहोत. हे सगळं जरी खरं असलं तरी त्याचा अर्थ असा होतो का की रयत संघर्ष मंच आम्ही डावलतोय, विसर्जित करतोय, शरणागती पत्करतोय? नाही. आमचे तत्वच राहणार आणि त्यासाठी आम्ही ठाम आहोत आणि त्याच्यावर आम्ही कायम आहोत. मी स्वतः वैयक्तिक आणि माझ्याबरोबर असलेले रयत संघर्ष मंचाचे कार्यकर्ते कारखान्याची प्रत्येक अडचण दूर करण्यासाठी सुसज्ज राहू, पण आम्ही कोणाची ऑर्डर घेणार नाही, कोणाच्या हाताखाली काम करणार नाही. आम्ही मानाने सन्मानाने यशवंतराव मोहिते कृष्णा साखर कारखान्याचे मालक म्हणून आमचा कारखाना दुरुस्त करण्यासाठी आणि चालवण्यासाठी सुसज्ज आहोत. वैयक्तिक स्वरूपे मी तुम्हाला एक सांगतो की आम्ही कायमस्वरूपी कारखान्यावर लक्ष ठेवून राहणार आहोत. आपल्या पुढे मानलेले आता मुद्दे जर स्वीकारले गेले नाही, त्यांची अंमलबजावणी होऊ शकली नाही, तर आम्ही पुन्हा एकदा शड्डू ठोकून आहोतच. बाळासाहेब ठाकरे कराडमध्ये मंडल आयोगानंतर राजाराम बापू ज्ञान प्रबोधिनी घेतलेल्या कार्यक्रमासाठी आले होते. आमचे वडील त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. वसंत साठे, शरद जोशी, मला ते दोघं तिथं आठवतात, आले होते इथं. आपणाला ज्ञात आहे की नाही मला माहित नाही, परंतु बाळासाहेब ठाकरेंचा मातोश्रीचा प्लॉट सुद्धा त्यांना आमच्या वडिलांनी दिला होता. ते सुद्धा त्यांना वैयक्तिक मागून नाकारलं होतं. सहकार तत्वावर त्यांनी कलानगर जेव्हा मागितलं तेव्हा भाऊंनी ते स्वीकारलं होतं. पूर्वीचे ऋणानुबंध होते. ते भाऊंना भेटल्यानंतर म्हणाले की भाऊ काय करताय तुम्ही? तर भाऊ म्हणाले आता मी रिटायर झालो. तर बाळासाहेब ठाकरेंनी भाऊंना सांगितलं होतं की भाऊ, राजकारण करणं म्हणजे वाघोबाच्या पाठीवर आरूढ होणे. वाघोबा दिसला आणि त्याच्याकडे लक्ष नाही दिलं तरी वाघोबा तुम्हाला खाणार. वाघोबाच्या पाठीवरनं खाली उतरलं तरी वाघोबा तुम्हाला खाणार. त्यामुळे शांतपणा असतो की वाघोबावर आरूढ राहणं आणि त्याची ताकद तुमची ताकद म्हणून वापरणं. त्यामुळे आमचा रयत संघर्ष मंच ह्या राजकीय वाघोबावरनं उतरत नाही. आम्ही त्याच्याकडे दुर्लक्षही करत नाही. आम्ही त्याच्या पाठीवर आरूढच राहणार आहोत. तर त्याची ताकद ही लोकशाहीला, सहकार चळवळीला आणि शेतकऱ्याला मोठी ताकद निर्माण करून देऊ शकते. आणि त्या दृष्टिकोनातनं आजची प्रेस कॉन्फरन्स, अर्थात आपण प्रश्न विचारले तर मी उत्तर द्यायला तयार आहे, परंतु इथं मी आमच्याकडची प्रेस कॉन्फरन्स आणि आमचं म्हणणं समाप्त करतो, पूर्ण विराम देतो आणि जाहीररीते आपल्याला सगळ्यांना आवाहन करतो की रयत संघर्ष मंच यावेळेस ठामपणे, बिनशर्त नव्हे, सांगितलेल्या सगळ्या शर्तींच्या आधारावर सहकार पॅनलच्या पाठीशी उभं राहणार आहे. नमस्कार. काही प्रश्न असतील तर उत्तर द्यायला मी तयार. तुम्ही सरकार पॅनलला पाठिंब्याचे मुद्दे सांगितले, या मुद्द्याकरता तुम्ही सरकार पॅनलला पाठिंबा देत आहे. अविनाश मोहितेंच्या संस्थापक पॅनलला काय कारणामुळे पाठिंबा देत नाही ती पण कारण सांगा. नेतृत्व, कार्यक्षमता, आलेले अनुभव, कारखाना चालवण्याचा अनुभव नसल्याची परिस्थिती,
औद्योगिक माहिती नसल्याची परिस्थिती, प्रशासकीय नियंत्रण मागच्या त्यांच्या काळामध्ये त्यांनी दर्शवलं नाही, ती अडचण आहे. आर्थिक शिस्त जी पाहिजे ते तर आम्हाला उणीव जाणवलेली आहे. शासनामध्ये आणि शासनाकर्वे करून काम करून घेण्याची पोच त्यांची अपुरी वाटते. त्यांना कायद्याचा समज कमी वाटतो आम्हाला. आमच्याशी चर्चा सुद्धा करायला त्यांनी तयारी दर्शवली नाही. माल खपवण्याचे त्यांचं ज्ञान अपुरं आहे. त्यांच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर नाही. तोडणी वाहतुकीचा घोटाळा आहे, भंगार विक्रीचा घोटाळा आहे, ऍग्रिकल्चर कॉलेजच्या बिल्डिंगच्या बांधणीमधले घोटाळे आहेत, शुगरचं सेल म्हणजे साखरेच्या विक्रीमध्ये झालेले घोटाळे आहेत. गट ऑफिस सुद्धा आमचे तारण ठेवून दर काढावा लागला. इतकी दयनीय परिस्थिती कारखान्याची त्यांच्या काळामध्ये झालेली आम्ही आमच्या नजरेने बघितलेली आहे. कामगारांचे ग्रॅच्युटी प्रॉव्हिडंट फंड ढासळून गेलं. युनियन मोडीत काढण्यात आलं. त्यांच्या काळातच ते झालं. इरिगेशनची कर्जमाफी न आणली ती त्यांच्या गुणांमुळेच. आणि इरिगेशनच्या कार्यक्षेत्रामध्ये जे राखीव आपल्या कारखान्याचे इरिगेशन स्कीम्स होते त्याच्यामध्ये खासगी स्कीमची परवानगी देऊन आपल्या स्कीम्स बंदच पडतील याची सगळी तरतूद राजकीय दृष्टिकोनाने केल्यामुळे पगारी कार्यकर्ते निर्माण त्यांच्या काळामध्ये झाले. त्याच्याबद्दल आम्ही विचार केला. अनेक मुद्दे आहेत. असे नाही की इकडे ते नाहीये, पण दगडापेक्षा वीज नव्हती. आणि प्रामुख्याने कुठली गोष्ट असली तर सहकार पॅनलच्या लोकांनी सगळीकडे जाऊन समविचारी आणि विरोधी विचारी लोकांशी सुद्धा चर्चा करण्याचं मानसिकता दाखवली. इतर ती मानसिकतेचाच अभाव आम्हाला जाणवला. आम्ही हा निर्णय आज घेतला, बरोबर की ऍक्च्युअली निर्णय आमचा झाला होता 3-4 दिवसापूर्वी. मी परगावी गेलो असल्यामुळे आज प्रेस कॉन्फरन्स घेतली. परंतु आजपर्यंत त्या पॅनलकडनं आमच्याकडे चर्चेला सुद्धा कोण यायला तयार नाही. आमची वैयक्तिक किरकोळ छोटी का असेना, खालीचा वाटा का असेना, ताकद आहे. आणि त्याला जर तुम्ही लाथाडणार असला, लाथाडण्याचं कारण काय? निव्वळ द्वेष आणि राजकारण. त्या दोन गोष्टी नको म्हणून तर आम्ही ह्या सगळ्या कारखान्याचा खटाटोप करतो. आम्हाला द्वेष आणि राजकारण आवडत नाही. प्रेमाने लोक जोडण्याचा भूमिका आहे. सहकार वाढवायचा असला तर अनादी काळापासून नाही, पण ऋग्वेदामध्ये उल्लेख आहे की समविचारी लोकांनी एकत्र यावं आणि सहकाराच्या माध्यमातून उद्योगधंदे करावे. त्यामुळे आमच्या मूळ तत्वाला जर लाथा मारण्याचं जर उद्दिष्ट किंवा वागणूक द्यायची असली तर त्यांचा विचार तरीही आम्ही केला, परंतु ते दावे वाटले आम्हाला. आणि म्हणून सहकार पॅनल त्यातल्या त्यात आम्हाला बरं, अनुभवी, चांगलं नेतृत्व, आर्थिक शिस्त असलेलं जाणवलं. त्यांनी आमच्याशी चर्चा केली. आम्ही त्यांना सांगितलं की आमच्या अटीतटी काही नाही आहे. कारखाना नीट चालला पाहिजे, सभासदाला न्याय मिळाला पाहिजे, उद्योग विकसित झाला पाहिजे, रोजगार निर्माण झाला पाहिजे. आणि ज्या गोष्टी चुकल्या आहेत, बिघडल्या, इरिगेशन आहे, तोडणी वाहतूक आहे, कामगारांच्या प्रति आपलं वागणूक आहे, त्या दुरुस्त केल्या पाहिजे. एवढं साधं गणित आहे. आणि म्हणून सहकार त्यांच्या काळात आणि भोसलेंच्या काळात, अविनाश मोदींच्या काळात आणि भोसलेंच्या काळात, तुमच्या काळानंतर तुम्ही सातत्याने ही आत्ताची सगळे